माझाच्या हाती आलेले आहेत। आंबेगावमधून वळसे पाटील आघाडीवर आहेत। अश्विन, अपडेट येते, मगाशी आघाडीवर होते प्रज्ञा, पण आता वळसे पाटील पिछाडीवर गेले तशी अपडेट आहे। त्यामुळे वळसे पाटील आंबेगावातनं पिछाडीवर गेलेले आहेत। तिकडे नालासोपारा आहेत, भाजपचे राजन नाईक आघाडीवर आहेत। महायुती 109, मविया 85, 208 कल आता समोर आलेले आहेत आणि ज्याच्यामध्ये 85 ठिकाणी मविया, 109 ठिकाणी महायुती, इतरांचा आकडा आहे 14 आणि 210 कल आता झालेले आहेत। त्यामुळे 288 पैकी 210 कल आंबेगावात। देवदत्त निकम आघाडीवर। आंबेगावातली अपडेट आपण राष्ट्रवादीची घेऊया। शेवटची सभा महागात पडली का वळसे पाटलांना? नक्कीच नाही। ज्यावेळेस ईव्हीएम मशीनचा वोटिंग चालू होईल, काउंटिंग चालू होईल, त्यावेळेस नक्कीच वळसे पाटील हे जनतेमधून, जनतेच्या मतावरती आमदार होतील। आत्ताचे जे कल आहेत ते बॅलेट पेपरवरचे, त्याच्यामध्ये मला वाटतं की थोडं पिछाडी वगैरे आले असेल, पण नक्कीच ते जनतेच्या ह्याच्यातून निवडून येतील। अश्विन, हा ट्रेंड बदलेल असा विश्वास राष्ट्रवादीकडून व्यक्त केला जातो आणि पुन्हा एकदा वळसे पाटील आघाडी घेतील असं त्यांच्याकडून विश्वास व्यक्त केला जातोय। पण आपण शेवटच्या दिवसांमधलं राजकारण पाहिलं तर शरद पवार यांनी आक्रमकपणे वळसे पाटलांवर टीका केली होती। ते भावूक झालेले होते, आपली नाराजी त्यांनी व्यक्त केलेली होती आणि आंबेगावमधून वळसे पाटील सध्या पिछाडीवर आहेत। अश्विन, आरबीची अपडेट, भाजपचे सुमित वानखेडे आरबी मधून आघाडीवर। नालासोपारा